भुसावळ शहरामध्ये गेल्या काही काळापासून अशुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो आहे। सामान्य नागरिक यामुळे त्रस्त झालेले आहेत। आज 17वा दिवस आहे की पाणी पुरवठा देखील वेळेवर केला जात नाहीये। 15-15, 20-20 दिवसाआड पाणी पुरवलं जात आहे, जे की इथून तापी नदी अवघ्या काही फक्त 200-800 किलोमीटर 800 मीटरवर अंतरावर आहे। इथून धरणं जवळ आहेत, पण हे पाणी नेमकं जातंय कुठे आणि अशुद्ध पाणी का म्हणून येतंय? 102 कोटी रुपये मागच्या पंचवार्षिक कारभारामध्ये याच भुसावळ शहरासाठी अमृत जलवाहिनी योजनेसाठी आलेले होते। मग या 102 कोटी रुपयाचं अमृत नेमकं गेलं कुठे? जर भुसावळमधल्या नागरिकांना शुद्ध पिण्याचं पाणी मिळत नसेल आणि त्यांच्या आरोग्यासोबत इथले सत्ताधारी जर खेळत असतील तर वंचित बहुजन आघाडी या गोष्टीचा तीव्र धिक्कार करते। आज सकाळी देखील मी स्वतः एका एरियामध्ये माझ्याजवळ फोटो आहे की पिण्याचं पाणी अतिशय गढूळ आहे। पूर्ण गावामध्ये 5 ते 8 घराआड डायरियाचा मेजर मायनर पेशंट सापडतो आहे। मग नेमकं इथलं प्रशासन करतं काय आहे, इथले सत्ताधारी करता काय आहे, याचा जाब विचारण्यासाठी आम्ही आहोत। आणि जोपर्यंत भुसावळ शहरातल्या नागरिकांना स्वच्छ पिण्याचं पाणी उपलब्ध करून दिलं जात नाही, जो की त्यांचा मूलभूत अधिकार आहे आणि इथल्या प्रशासनाचं मूलभूत कर्तव्य आहे, ते जर योग्य पद्धतीने बजावत नसतील तर वंचित बहुजन आघाडी आपल्या भूमिकेतून जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही या भूमिकेसहित नेहमी आंदोलनात्मक पवित्रा घेऊन नागरिकांच्या हितासाठी कायम लढत राहील। एकीकडे मंत्री महोदय म्हणतात की अल निनोचं संकट आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले आहे, या सगळ्या गोष्टींमुळे धरणात पाणी 15% पाणी साठा आहे। या सगळ्या वक्तव्याकडे कसं बघतात? मंत्री महोदयांनी जिल्ह्याचं अपडेट घ्यावं, फक्त नाशिकचं अपडेट घेऊ नये। कारण गेल्याच 4 दिवसापूर्वी हतनूर जलसाठा जो की भुसावळ आणि रावेर या पूर्ण रावेर विधानसभा क्षेत्रातल्या लोकसभा क्षेत्रातल्या बहुतांशी ठिकाणी पाणी पुरवठा करतो, त्याचे 8 दरवाजे परवा उघडण्यात आले होते। तापी नदीला अद्यापही पाहिलं तर खळखळून पाणी वाहत होतं। जलसाठा नाहीये या पद्धतीचे वक्तव्य करण्यापेक्षा आपण जलसंधारणाच्या योजनांमध्ये कमी पडलात का? मंत्री महोदयांना म्हणा पाणी पुरवठा विभाग तुमच्याकडे, ग्रामपंचायत विभाग तुमच्याकडे, अहो सरकार तुमच्याकडे, मग अल निनोचं कारण दाखवून तुम्ही स्वतःला अलबेल करून घेत आहात का? मग नागरिकांच्या आरोग्याचं काय?